नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. केंद्र सरकारने जातीय जनगणना करण्यासाठी सूचक असं वक्तव्य केलं की आम्ही जातीय जनगणना करू. 150 वर्षापूर्वी काय ते 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. म्हणजे अगदी भारत स्वतंत्र होईपर्यंत हे इंग्रज इथंच आपली पाय रोवून होते आपले. त्यांना बाहेर काढण्यासाठी कित्येक हुतात्म्यांनी आपले प्राण दिले, कित्येक मोठी आंदोलनं झाली, कित्येकांनी आपले प्राण गमावले. अगदी तात्या टोपे आमच्या राणी लक्ष्मीबाई पासून ही सगळी लोक इंग्रजांच्या विरोधात, अगदी महाराजांपासून सगळी लोक इंग्रजांच्या आणि या बाकीच्या बाहेरच्या लोकांसोबत लढत होते. कशासाठी लढत होते माहिती आहे का? की आपला देश एक राहावा, आपण सर्वजण एक राहू, आपण सर्व, ही आपली भूमी आहे, ही आपली माती आहे. जर हे बाहेर नेऊन आपल्यावरती राज्य करायला लागले तर आपल्याला यांच्या हाताखाली नोकर म्हणून राहावं लागेल. ती मानसिकता कुठंतरी बाहेर जावी आणि आपणच आपल्या मातीचे मालक व्हावं म्हणून या सर्वांनी आपले प्राण दिले. आता आपल्याला काय आहे, आपला आजोबा कोण आहे, आपला पंजोबा कोण आहे इथपर्यंत माहिती असतं. त्याच्या अजून एखाद्या 2 पिढ्या आपल्याला माहिती असतील, पण त्याच्या मागं आपण कोणाचे कोण कुठनं कसे आलो आहे आपल्याला काही माहीत नाही आहे. पण आपल्यातल्या निश्चित तुमच्या आमच्या रक्ताचा कोणी ना कोणीतरी पूर्वज आपल्या या सगळ्या भविष्यासाठी धारातीर्थी पडला असेल. बघा मी काय सांगतोय, हे इंग्रज आले, या इंग्रजांनी राज्य कसं केलं, डिवाइड अँड रूल, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. जातीमध्ये विभागलं गेलं, जातीमध्ये भांडणं लावली, डिवाइड केलं. एक गठ्ठा जो समाज होता, जो स्वराज्य म्हणून छत्रपतींच्या मागे लढत होता, जी 18 पगड जाती सगळी जी होती, त्या 18 जणांना कसं बाजूला काढायचं, ती एकजूट आहे. आपण एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल शाळेमध्ये असताना, की एक काठी मोडायला सोपी असते, पण 10 काठ्या एकत्र जोडून मोडायला ते फार अवघड असतं, कारण त्यांची एकजूट असते. तशीच ही सगळी जो समाज होता, जो महाराजांनी जमवून ठेवला होता, त्यांना कुठंतरी वेगळं करायचं, त्यांना कुठेतरी बाजूला काढायचं. म्हणून तुम्ही जर विचार केलात तर या ज्या जातीय विषमता आहे किंवा ही जातीय जी गोष्ट आहे ती 1700च्या काळानंतर हळूहळू जास्त फोफावली जेव्हा इंग्रजांनी भारतामध्ये प्रवेश केला. विचार करा तुम्ही, जरा नीट बघा. अगदी मराठे जेव्हा पानिपतामध्ये लढायला गेले किंवा अटकेपर्यंत मराठ्यांनी झेंडे पोहोचवले, तोपर्यंत आमची सगळी 18 पगड जातीची माणसं आम्ही देव देश धर्मासाठी लढण्यासाठी म्हणून इथून कित्येक किलोमीटरचा प्रवास करून तिथं बाहेरच्या आक्रमकांना अडवण्यासाठी गेलो. तो आमचा एकजूट समाज या इंग्रजांनी हेरला. त्यांनी हेरलं की यांना जर फोडलं तरच आपण यांच्यावरती विजय मिळवू शकतो, आणि हेच घडलं आणि हेच त्यांनी केलं. मराठ्यांच्या साम्राज्याचा हळूहळू अस्त येऊ लागला किंवा ते फुटू लागलं, कमजोर होऊ लागलं, आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा दबदबा वाढू लागला. इंग्रजांनी बरोबर एक संस्थानं, एक राजे आहेत त्यांना हातामध्ये घेऊ लागले. त्यांना सेक्युलरवाद त्यांच्यामध्ये टाकला, लिबरल सगळी लोक ती बनवू लागले, जे धर्मासाठी. म्हणजे विचार करा, जे मराठे कशासाठी लढत होते तुम्हाला माहिती आहे? धर्मासाठी. हे हिंदवी राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, त्या धर्मासाठी ही लोक एकजूट म्हणजे जीव द्यायला देखील तयार होत होती. औरंगजेब इतके मोठा आलमगीर जो त्याला म्हणतात, ही सगळी लोक, तो पत्र लिहितो की हे मराठे म्हणजे किती शूर आहेत. जो अहमद शाह अब्दाली पानिपतामध्ये आला, तो इथून तिथं गेल्यानंतर सांगतो की मी असं युद्ध माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हते, अशी लढणारी लढाऊ लोक हे मराठा मी कधी पाहिले नव्हते. जी धर्मासाठी लढणारी लोक हळूहळू शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्राकडे वळू लागली, त्या विचारांकडे वळू लागली. तुम्ही विचार करा, बारीक विचार करा या सगळ्या गोष्टीचा. आम्ही ब्राह्मण म्हटलं की आम्हाला टिळक आठवतात, महात्मा फुले म्हटलं की आम्हाला माळी समाज आठवतो, शाहू महाराज म्हटलं की आम्हाला मराठा समाज आठवतो, बाबासाहेब म्हटलं की आम्हाला दलित समाज आठवतो. हे केलं कोणी? हे कसं घडलं? इंग्रजांनी या सगळ्या लोकांना हाताशी धरून, समाजाला हाताशी धरून कसं डिवाइड करता येईल, जातीमध्ये कसे भेद निर्माण करता येतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर तंतोतंत डोक्याने केल्या. कारण त्यांना माहिती होतं आपण यांना एकजूट असतील तर हरवू शकत नाही, कारण हे तेवढेच तिखट लढाऊ आहेत. पण यांना जर वेगळं केलं तर आपण यांना हरवू शकतो. मग काही राजकीय लोक आणली गेली, जी सेक्युलर आहेत, जे लिबरल आहेत, जे राजकर्ते जे आहेत तिथले, त्यांना हाताशी धरण्यात आलं. मग महापुरुषांच्या नावाखाली समाज वेगवेगळा करण्यात आला, बरोबर अगदी फोडी करण्यात आल्या, आणि त्यानंतर आम्ही जातीय तेढ्यामध्ये अडकून पडलो. ते आज तागायत आजच्या क्षणापर्यंत. मराठे आरक्षणाला उठले की इकडे ओबीसीला उभे करतायत, ओबीसी काय बोलले की मराठ्यांना उभे करतायत. या दोघांचं मिटे ना की इकडं आमचा दलित समाज आरोग्य ह्याच्यासाठी उभा राहतोय, इकडं दुसरा समाज उभा केला जातोय. हे बघा, हे राजकारणी हे तेच इंग्रजांच्या काळात ठेवलेले, हे आजपर्यंत सगळे चालत आलेत ते. आणि आम्ही पुन्हा एकदा आम्ही सांगतोय की आम्हाला हिंदू म्हणून एक राहिलं पाहिजे. आम्हाला भाषा जाती सगळ्या बाजूला सोडून एक हिंदू म्हणून आम्हाला राहिलं पाहिजे. जसं अब्दाली बाहेरनं आला इथं,
आणि आमचा मराठा अख्खा मराठा आमचं साम्राज्य या देशाला वाचवण्यासाठी पानिपतापर्यंत गेले आणि कित्येक मराठ्यांच्या पिढ्याच्या पिढ्या जिथं खर्ची पडल्या, तो आमचा मराठा समाज किंवा तो आमच्या देशातील संपूर्ण जातीमध्ये विभागलेला समाज पुन्हा एकदा जनगणनेच्या या सगळ्या युद्धामध्ये उतरणार आहे. मी नरेंद्र मोदी आणि या बाकी संपूर्ण या सरकार जे बसले वरती जाहीर निषेध आहे या सगळ्या लोकांचा. हे देखील मग यांच्याच लाईनीत जाऊन बसतायत त्या काँग्रेसवाल्यांच्या, ही जातीय जनगणना करून हे सांगतायत कटेंग बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेब रहेंगे. जे चूक आहे ते चूक, जे बरोबर आहे ते बरोबर, जे चांगलं असेल त्याला चांगलंच म्हणू. त्या जातीय जनगणनेतून पुन्हा एकदा जातीय वैमनस्य वाढू लागतील. बघा मराठ्याची लोकसंख्या वाढली की ओबीसीची घटली, दलितांची वाढली की दुसऱ्या कोणाची घटली, माळ्यांची घटली, अरे कोळ्यांची वाढली, आग्र्यांची कमी झाली. या सगळ्या वैमनस्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा पडणार आणि आम्ही विसरून जाणार की आम्ही हिंदू आहोत. आम्ही विसरून जाणार. हे बाहेरनं काफीर येऊन तुम्हाला काफीर म्हणून हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणार. मरू दे कुठली जात असू दे, धर्म झालेला विचार कुठला आहे त्याला पहिला ठोक. आणि आपण डिवाईड होत राहणार. हे मोदी सरकार का करतात माहिती आहे? बिहारचं इलेक्शन आले, यांना माहिती आहे हे जातबीत त्या बिहारमध्ये लय चालते. पण बंगालमध्ये त्यांना गरज नाही, तिथं ते हिंदू मुस्लिम करणार. या बिहारमध्ये जाती काढल्या जातील. कारण हे काय फक्त एकट्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं नाही, याच्यात काँग्रेस पण आहे. दोघांनाही फायदा आहे. त्यांना माहिती आहे तुम भी करो हम भी करेंगे. तुम्ही करा सांगून की आम्ही जनगणना केली म्हणून, आणि आम्ही छाती ठोकू की आम्ही सांगितलं म्हणून यांनी ऐकलं. या सगळ्या गोष्टींवरती त्या बिहारमधले इलेक्शन लढणार. मग आम्ही कुठले हिंदू आहोत, आम्ही कुठल्या शिवरायांचा विचार सांगतोय, आम्ही कुठल्या महापुरुषांची नावं घेऊन सांगतोय. बघा एकदा मी स्वतः तरी सांगतो, एक है तो सेफ आहे. म्हणजे मला आता खरंच वाटू लागलं, हिंदू म्हणून राहा. या जाती वाढतील कमी होतील काय होतील काही सांगू शकत नाही. त्याच्यातून वैमनस्य वाढणार तर निश्चित वाढणार, मी तुम्हाला सांगतो. मनातल्या मनात का होईना पण ते वाढणार. ओठावर नाही आलं तरी मनात ते होणार. आणि फक्त एक म्हणून राहा, अब्दालीसारखं संकट जर कधी या देशावरती आलं तर मराठा बनून पानिपतात जाण्याची हिंमत फक्त ठेवा एकजुटीने, तरच टिकाल. नाहीतर तुम्ही आणि आम्ही सगळे मारले जाऊ, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि एक मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या लोकांना फिरायची एवढी हौस नाही. मला माहिती आहे, जास्तीत जास्त महाबळेश्वर ते लोणावळा, नाहीतर एखादं देवस्थान, बस. याच्या पुढं आम्ही जात नाही ना, मला जाण्याची इच्छाही होत नाही. एकदा कधीतरी, एकदा पाकिस्तानचं जाऊ द्या, पण एकदा कधीतरी अफगाणिस्तानला जा, कधीतरी एकदा अरब देशांमध्ये जा, त्या सौदी अरेबिया या बाकीचे सगळे आजूबाजूला जे देश आहेत जरा फिरा, त्यांच्याकडे जा, तिथे जा, तुम्हाला कळेल काय आहे. दुबईला तर तुम्ही जातात, पण ते दुबई काय एवढं हे नाही आहे. जे धर्मांध देश आहेत त्यांच्याकडे जा कधीतरी, तिकडे जाऊन कधीतरी बघा, फिरा. कधीतरी आपल्या देशामध्ये काश्मीरपासून या सगळ्या बॉर्डरचे जे सगळे प्रदेश आहेत, अगदी अरुणाचल प्रदेश खाली संपूर्ण देशामध्ये फिरा. फिरल्यानंतर तुम्हाला कळेल. कधीतरी पानिपतात जा, कधीतरी दिल्लीच्या लाल किल्ल्यात जा, जिथं जिथं मराठ्यांनी लढाया केल्या, राज्य केले, ते सगळे प्रदेश, त्या सगळे किल्ले, त्या सगळ्या जागा एकदा पहा. मग तुम्हाला कळेल की शौर्य आणि एकजूट किती महत्त्वाचे असते. मग आम्ही जाती सगळ्या सोडून देऊ. जाती तुम्हाला काही देणार नाहीत, काहीच देणार नाहीत. मराठा असो नाही तर ओबीसी असो, अरे पुजताय तर एकाच देवाला. तुमच्या जाती चिटकवल्या कोणी? या बांडगुळांनी 150 वर्षापूर्वी हे इंग्रज आणि आपल्यातले काही अवलादी यांनी हे सगळं केलं आहे. आंतरजातीय विवाह कठोर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत सरकारने. आणि जातीय विवाह जो करेल त्याला मी तर म्हणतो 10-20 लाख नाही, त्याला 50-1 लाख रुपये द्यायची हे करावी सरकारनं, जो आंतरजातीय विवाह करेल. बघा कसे सटासट विवाहाला बाहेर निघतील. आणि या जाती समूळ नष्ट करून टाका. दलितांनी मंदिरात जायचं नाही, यांनी याचं खायचं नाही, त्यांनी त्याचं पाणी प्यायचं नाही. अरे घाणेरड्यांनो, सुधारा जरा, सुधारा. या जातीतून बाहेर या. अरे असल्या जाती घेऊन असतो ना आज आपण. आज डोक्यात ही टोपी नाही, जाळीदार टोपी घालायला लागली असती. छत्रपतींना नसतं काही करता आलं असतं हे जातीतले सगळे विषमता बघून. पण त्यांनी एकजूट यायला सांगितलं, ते एकजूट आले. अरे मग आपल्यापेक्षा त्या पिढ्या हुशार होत्या, त्यांना समजत होतं नक्की काय करायचं आहे, कशासाठी जगायचं आहे. ती किती लोक हुशार होते याचा विचार करा. आपण आज स्वतःला पुढारलेले समजतोय. आपला फक्त काहीच आपण कशातूनच पुढारलेलो नाही आहोत, कशातूनच. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून सांगा.